हाय गाईज, माझं नाव आतिश आहे. मी काही दिवसापूर्वी एक 100 डेचं चॅलेंज घेतलं होतं. पण काही कारणामुळं ते ब्रेक झालं माझ्याकडून. त्यामधले मी 50 दिवस पूर्ण केलेले आहेत. पण 50 दिवस पूर्ण झाल्यानंतर मी गावी गेलो होतो आणि गावी गेल्यामुळे ते चॅलेंज मला पूर्ण करता नाही आलं. पण काही हरकत नाही, मी आता दुसरं चॅलेंज घेणार आहे आणि त्या चॅलेंजमध्ये मी ब्रह्मचर्य फॉलो करणार आहे. त्यानंतर ब्रह्ममुहूर्तमध्ये उठणार आहे. जो ब्रह्ममुहूर्तचा टाईम असतो 3:30 ते 5:30 नियर अबाउट. ह्या टाईममध्ये 3:30 ते 5:30मध्ये उठून अंघोळ करून मेंटल एक्सरसाइजेस आणि फिजिकल वर्कआउट करणे. तर ह्या गोष्टी मी करणार आहे आता. आणि त्यानंतर दिवसभराचं जे काही काम राहील, जे जॉब राहील ते पूर्ण करून, रात्रीचं वर्कआउट पूर्ण करून आणि त्याच दिवशी 10 पेजेस रीड करून मग झोपी जाणे. हा माझा एक नवीन चॅलेंज मी घेणार आहे. आणि ब्रह्ममुहूर्तची जी गोष्ट आहे मित्रांनो, याच्यामध्ये सगळ्यात कठीण मला हे वाटतंय की सकाळी उठणे आणि 3:30ला अंघोळ करणे. हे जरासं अवघड वाटते, पण ठीक आहे, काही हरकत नाही. तसं मी चॅलेंज आज सुरू केलेलं आहे. त्याच्यावर मी व्हिडिओ अपलोड करणार आहे. आज म्हणजे आज उठण्याच्या अगोदर मला असं वाटत होतं की सकाळी उठणे आणि अंघोळ करणे थंड पाण्याने 3:30 वाजता खूप कठीण आहे. पण ॲक्च्युली तसं काहीच नसतं मित्रांनो. कारण जेव्हा आपण मेंटली विचार करता काहीतरी, जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला अवघड वाटते आहे, ती रिॲलिटीमध्ये तेवढी अवघड नसती आहे. आणि मेंटली जेव्हा आपण एखादी गोष्ट किंवा एखाद्या गोष्टीला खूप सोपं समजत असतो, ती तशी सोपी नसती आहे. तर इमॅजिनेशन आणि रिॲलिटीमध्ये जरासा डिफरन्स असतोच मित्रांनो. तर आज मी सुरू केलेलं आहे, याच्यावर मी व्हिडिओ अपलोड करणार आहे. ह्या 100 डेज चॅलेंजमध्ये मी काही नवीन गोष्टी ॲड केलेल्या आहेत. जसं की याच्यामध्ये मी नो शुगर म्हणजे साखर किंवा साखरापासून बनणारे पदार्थ मी मुळीच खाणार नाही आहे. त्यानंतर जंक फूड मी जेवढं होईल तेवढं मी अवॉइड करणार आहे. तर 10 पेजेस वाचणे, त्याच्यामध्ये मी सेल्फ हेल्प बुक्स वाचणार आहे, ज्याच्यामधून आपल्याला किंवा मला नॉलेज मिळेल. ठीक आहे. आणि त्यानंतर आणि बरेच जण असं म्हणतायत मला की यार तुझा 100 डेजचा चॅलेंज ब्रेक झालेला आहे, म्हणजे 50 दिवस पूर्ण केले आहे किंवा ब्रेक झालेला आहे. पण मला असं वाटते की ठीक आहे, प्रत्येक गोष्ट जी होते ती चांगल्यासाठीच होत असते. ते जर चॅलेंज ब्रेक नाही झालं असतं तर कदाचित मी हे नवीन चॅलेंज घेतलं नसतं, जे मी आता ज्याच्यामध्ये मी ब्रह्मचर्य फॉलो करणार आहे आणि ब्रह्ममुहूर्तमध्ये उठणार आहे. आणि मी कधी विचारही केला नव्हता की मी 3:30ला उठेल आणि अंघोळ करेल आणि मग एक्सरसाइजेस वगैरे करेल. त्यासाठी एक नवीन गोष्ट आहे माझ्यासाठी आणि त्यासाठी आय एम रिअली हॅपी. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटते की प्रत्येक गोष्ट करण्यासाठी काहीतरी मोटिवेशन लागत असते आणि मोटिवेशन डेली लागत असते असं त्यांना वाटतंय. आणि बरेच जण मला म्हणतात की यार डेली जिमला जाण्यासाठी मला मोटिवेशनच येत नाही आहे. पण ॲक्च्युली मित्रांनो, मोटिवेशन फक्त एका दिवशी लागते, जे तुम्ही जिम ज्या दिवशी सुरू करता त्या दिवशी. फक्त त्या दिवशी मोटिवेशन लागलं पाहिजे. त्याच्या दुसऱ्या दिवशीपासनं तुम्हाला डिसिप्लिन लागते. जसं की एलॉन मस्कसुद्धा म्हणतो की फक्त मोटिवेशन अँड जस्ट बी डिसिप्लिन इन व्हॉट एव्हर यू आर डुईंग. तर डिसिप्लिन राहण्याचा प्रयत्न करा आणि जस्ट गेट इट डन. फक्त ती गोष्ट झाली पाहिजे. त्याच्यासाठी एक टाईम ठरवलं पाहिजे आणि त्या टाईमला गेलं पाहिजे आणि कंप्लीट केलं पाहिजे. बस दॅट्स ऑल. मी पण माझ्या जिमचा एक टाईम ठरवलेला आहे आणि त्या टाईमला मी जात असतो. स्वतःपासून मोटिवेशन घेण्याचा प्रयत्न करा. ते तुम्हाला खूप हेल्प करेल.